नमस्कार मंडळी, सुनंदा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मंडळी चला तर आज आपण बनवणार आहोत सुनंदा किचनमध्ये रव्याची आणि बेसन पिठाची मऊसूत बर्फी. त्यासाठी मी इथं सामग्री घेतली आहे, बघूया. अर्धा वाटी रवा, अर्धा वाटी बेसन पीठ आणि वेलची पूड घेतलंय आणि त्याच्या मापानुसार 1 वाटी साखर आणि आपल्याला तेवढं लागेल तेवढं तूप घेतलंय. आपण लागता टाकू. मंडळी आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं मस्त जाड बुंदाची कढई ठेवली आहे. त्यात आपण थोडं तूप टाकणार आहोत. त्यात आता आपण तूप तापल्यानंतर मस्त रवा जास्त लालसर भाजायचा नाहीये, थोडंसं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. बघा तर मंडळी मस्त असं भाजून झालाय, जास्त लालसर केला नाही. आता आपण एका प्लेटमध्ये या रव्याला काढून घेऊ. चला तर मंडळी आता आपण बेसन पीठ भाजून घेऊ. रव्यासारखं थोडंसं तूप टाकून बघा तर मंडळी मस्त असं आपण भाजून घेतलंय. जास्त लालसर करायचं नाही याला पण. हे बघा तुम्ही बघू शकता किती भारी वाटतंय. त्याला पण आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. बघा तर मंडळी इथं मस्त एक कढई ठेवली. आता आपण पाक बनवायला सुरुवात करूया. इथं 1 वाटी साखर घेतली आहे, त्यात मी 1.5 वाटी पाणी टाकणार आहे. हे बघा मंडळी आता 1 वाटी पाणी टाकते. त्यात अजून अर्धा वाटी पाणी टाकते. आता आपल्याला मस्त असं पाक होऊ द्यायचं आहे. एकतारी पाक बनवायचा आहे आपल्याला. त्यात वेलची पूड टाकायचं आहे. बघा तर मंडळी मस्त आपला पाक बनवून तयार आहे. एक तारी पाक झालाय, तुम्ही बघू शकता. हे बघा. आता मी इथं ताटाला तेल नाही तर तूप लावू शकता. मी इथं तूपचा वापर केलाय. आता आपल्याला यात आपण रवा टाकून घेऊ भाजलेला. त्यात बेसन पीठ घेतलेलं ते एकजीव करून घेऊ त्याला. हे बघा मंडळी असं एकजीव करायचं आहे आपल्याला. स्लो गॅसवर मस्त असं घटसर होईल तोवर आपण हलवत राहायचंय. मीडियम गॅसवर आपल्याला असं वाटेल आता बर्फी होईल, सेट होईल, तेव्हाच आपण ताटात टाकायचंय. तोवर आपल्याला हलवत राहायचंय. हे बघा किती पातळ आहे. घटसर होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचंय. हे बघा मंडळी आता आपण घटसर झालंय आपलं मिश्रण. आता आपण एका ताटात काढून घेऊ.
असं एका ताटात काढून घेऊ. यावर आता आपल्याला आवडीचे ड्रायफ्रूटचे काप टाकून घेऊ. बघा, अशा प्रकारे आपल्याला काप मस्त टाकून द्यायचे. आता आपल्याला मस्त असे बर्फीचे आकाराचे काप करून घ्यायचे. हे बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपली बर्फी बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी बर्फी बनवून तयार आहे. तुम्ही पण अशा प्रकारे तुमच्या घरच्यांना बनवून दाखवा. तुमच्या घरचे एकदम खुश होतील. हे बघा किती मऊसूत बनली आहे. आणि माझ्या अशा छोट्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.